पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने बुलढाण्यात बियाणे कंपनीवर पहिला गुन्हा दाखल. प्रयोगशाळेत पाठवलेले सोयाबीन बियाण्यांचे 5 नमुने निघाले अप्रमाणित. खामगाव पोलीस ठाण्यात हिंगणघाट येथील यशोदा कंपनीवर गुन्हा दाखल. अकोली येथील शेतकऱ्याची होती तक्रार. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारींना अखेर कायदेशीर वळण मिळाले आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांचे 5 नमुने अप्रमाणित आढळल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे उत्पादक कंपनीविरुद्ध काल रात्री उशिरा खामगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव तालुक्याच्या अकोली येथील शेतकरी सुभाष किसन मुजुमले यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत कृषी विभागाने संबंधित बियाण्यांचे नमुने संकलित करून अकोल्यातील बीज प्रमाणीकरण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित कंपनीचे आतापर्यंत 5 नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृषी विभागाने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली. तपासात संबंधित बियाणे सत्यतादर्शक प्रकारातील असल्याचेही समोर आले. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशोदा हायब्रिड सीड प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट जिल्हा वर्धा या कंपनीचे आपण 3 नमुने घेतले होते पिंपळराजा येथून आणि ते तिन्ही नमुने आपण प्रयोगशाळेमध्ये अकोला येथे पाठवले होते आणि त्याचा अहवाल आपल्याला जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे. त्यानंतर जळगाव जामोद आणि शेगाव यांचासुद्धा अहवाल प्राप्त झालेला. असे 5ही अहवाल जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे प्राप्त झाले होते. त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आपण ते अहवाल प्राप्त करून पुढील FIR दाखल केलेला आहे. त्या संबंधित कंपनीच्या विरोधात 2 शेतकऱ्याच्या तक्रार प्राप्त झाल्या होत्या. त्या दोन्ही शेतकऱ्याच्या तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेल्या असल्यामुळे आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे. आणि सदर कंपनीच्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यावर काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या कायद्यामध्ये अंतर्भूत नाही आहे. किसन खामगाव शहर येथे अशोक बलराम चव्हाण कृषी अधिकारी पंचायत समिती खामगाव यांच्या फिर्यादीवरून बोगस बियाणे उगवू शक्ती नसलेले व याची विक्री केल्याबाबत यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही हिंगणघाटची कंपनी आहे. या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्यामध्ये सॅम्पल हे कृषी अधिकाऱ्यांनी टेस्टिंगला पाठवले होते. ते फेल आढळून आल्याने त्या अहवालावरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचे असे तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव शहर किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती देण्यात यावी. याचा सखोल तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात येत आहे.